सर्व ताई व दादांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस आपणा सर्वांना चांगला जावो आणि आपल्या सर्व चांगल्या इच्छा, स्वप्न, इच्छा, आकांक्षा जे काही असेल ते पूर्ण होवो अशी स्वामीचरणी इच्छा. तर चला, स्वामींच्या नामाने आपल्या आयुष्यात किती चांगले बदल घडतात, स्वामी सेवेने आपले आयुष्य किती चांगले घडते, तसेच सगळ्या चांगल्या इच्छा कशा पूर्ण होतात. फक्त गरज आहे ती निष्ठेची, भक्तीची आणि एकाग्रतेची. तर स्वामी सेवा करताना मन हे शांत पाहिजे, त्यामध्ये कोणतेही विचार नको. नेहमी स्वामी सेवा करताना मनात कोणतेही नेगेटिव्ह विचार न आणणे, मनाला शांत ठेवणे. स्वामींचे नमन करताना कोणाचेही वाईट विचार मनात येऊ देऊ नये व कुणाचाही वाईट विचार आपण करू नये. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचा भक्त संप्रदाय हा खूप मोठा आहे. भगवंताचे स्मरणपूर्वक नाम घेणे म्हणजेच नामस्मरण करणे आणि तसेच भक्त करू लागला की अंतरंगासह बाह्य अंगात म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल झाल्याची भक्तांना जाणीव होते. वाणी मृदू होते, आचरणामध्ये कायम सदाचार येतो, अंतःकरण हे हळवं होतं. इतकंच नाही तर जागृत आणि निद्रा अवस्थेत असतानाही विवेक जागा असल्याची स्पष्ट प्रचिती आपल्या भक्तांना येते. मग भक्त म्हणू लागतो, तुझे नाम आले होती ओठी सूर भारावले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माणसाचे जीवन बदलून टाकणारे, जीवनाला योग्य अशी दिशा देणारे आपले श्री स्वामी समर्थांचे विचार अत्यंत असे प्रेरणादायी आहेत. श्री स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते, सर्व प्रश्न मार्गी लागते. अशक्य ही शक्य स्वामी करतील. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक हे फार कमी काळासाठी प्रगती करतात, पण जे लोक सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम वाढत जाते, ते कुठेही थांबत नाही. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य अशी दिशा देणारे आपले स्वामी समर्थ यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींना केलेले आदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगले राहते. श्री स्वामी समर्थाची सेवा केल्याने आत्मिक उन्नती, मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळण्यास मदत होते. तसेच अडचणी दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थांच्या सेवेचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. तसेच स्वामी सेवा केल्यामुळे आपली आत्मिक उन्नतीचा प्रगती होते आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरण आणि भक्तीने आत्मिक प्रगती होते आणि मनाला शांती मिळण्यास मदत होते. मानसिक शांती. स्वामी सेवेमुळे आपल्याला मानसिक शांती. स्वामी भक्ती केल्याने नकारात्मक विचार कमी होतात आणि मन शांत राहते. आपले विचार सकारात्मक होतात, आपले विचारही खूप चांगले होते. सकारात्मकता. स्वामी समर्थाची सेवा केल्याने जीवनात सकारात्मकताचे प्रमाण वाढते आणि आपण अडचणीवर मात करू इतकी आपण समर्थ होतो. हे सर्व स्वामी सेवेमुळे शक्य होते. तसेच समृद्धीही प्राप्त होते. श्री स्वामी समर्थाच्या कृपा आशीर्वादाने आर्थिक अडचणी कमी होतात, जीवनात समृद्धी येते. रोग निवारण. श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तीने आपण अनेक रोगांवर मात करू शकतो. अडचणी दूर होणे. स्वामी सेवेमुळे स्वामी भक्ती केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, समस्या कमी होतात. सद्गुरूंचे मार्गदर्शन. स्वामी समर्थाच्या सेवेने सद्गुरूचे मार्गदर्शन मिळते. आपल्या सद्गुरूमुळे जीवनात योग्य दिशा मिळते. नित्यसेवा. रोज श्री गुरु स्तवन स्तोत्र, श्री चरित्र स्तोत्र, श्री स्वामी समर्थ पाठ आणि तारक मंत्र सह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. स्वामींवर विश्वास. स्वामींवर विश्वास ठेवल्यास आणि प्रामाणिकपणे सेवा केल्यास
स्वामी आपल्यावर कृपा करतात. स्वामी सेवे करत असताना कोणालाही त्रास देऊ नये. स्वामी सेवेचा अर्थ होतो कोणालाही आपुलकीने आणि प्रेमपूर्वक वागावे. स्वामी समर्थांची सेवा कशी करावी? स्वामी सेवेमध्ये स्वामीचे नामस्मरण हे करणे, स्वामींची मनोभावे भक्ती करणे, त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे. सेवा रोज स्वामी समर्थ केंद्रात जाऊन किंवा घरी